नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आणि इथे इकडे ब्लॉग मध्ये तुम्ही सर्वांचं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ थोडासा मी वेगळा घेऊन आली आहे. तर तुम्हाला माहितीच आहे काही दिवसापासून माझी भाची आहे माझ्याकडे. तर आज दोघांनी थोडासा विचार केला की काही फॅशन रिलेटेड व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. तर ज्या कॉलेज गोईंग मुली आहेत किंवा मग ज्यांचं नवीन लग्न झालं आहे, तर सगळ्यांना साड्या खूप आवडतात. पण साडीवर थोडक्यात कशी फॅशन करायची, कुठल्या साडीवर ते कुठले ज्वेलरी सूट होईल, ते हे काही सगळं काही आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थोडासा मोठा होऊ शकतो किंवा मग कदाचित मी याला 2 पार्ट मध्ये सुद्धा टाकू शकते. असं काहीतरी टिप्स तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ज्या काही मला माहिती आहेत. तर भाचीला मी आज मॉडेल करत आहेत आणि त्यासोबत काहीतरी वेगळं ट्राय करते, तर नक्कीच तुम्हाला आवडू शकते. तर चला आता मी बोलते जान्हवीला. तर जान्हवीला आज मी साडी वेअर केलेली आहे. साडी डेला, म्हणजे तुम्ही कॉलेजला जात असाल तर साडी डेला तुम्ही साडी नेसतात किंवा मग ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतात त्यांना हेवी साड्या वेअर करण्यासाठी किंवा म्हणजे सांभाळण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतात. तर त्यांनी हेवी न वापरता थोड्याशा अशा लाईट वेट साडी वापरायच्या, ज्याला थोडासा वर्क असेल छान असं, त्याला अगदी हेवी वर्कचा टच असेल, म्हणजे ते वर्क हेवी असणार नाही पण दिसायला अगदी हेवी वाटेल. तर तुम्ही बघू शकता अशी आम्ही एक साडी चॉईस केली आहे, ज्याला बॉर्डर अगदी हेवी आहे आणि खाली मिऱ्यांमध्ये सुद्धा हेवी आहे. थोडंसं पिछाडे, तर इथे मिऱ्यांमध्ये सुद्धा ना खूप हेवी आहे. मी तुम्हाला पूर्ण लुक या साडीचा नंतर पूर्ण अँगल दाखवणार आहे. तर अशा पद्धतीची साडी तुम्ही वेअर करू शकता, ज्यावर एखादं सिंपल किंवा मग डिझायनर ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता, जे आता जान्हवीने केला आहे ब्लॅक आणि व्हाईट. तर मॅचिंग असेल तर हरकत नाही, पण तुम्ही ब्लॅक व्हाईट कुठलं यूज करू शकतात किंवा एखादं पर्पल यूज करू शकतात. तर अशा प्रकारे आम्ही साडी जी तिला खूप छान सांभाळता येईल, कॅरी करता येईल, अशा पद्धतीने ही साडी आम्ही चूज केली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी लाईट वेट साडी तुम्ही चूज करू शकता. आणि हे छान आता हातावर पदर वगैरे घेऊन मी पिनअप करून घेतलेला आहे. नेक्स्ट साडी कदाचित तुम्हाला मी नेसून दाखवेल, पण आता ही अशी नेसवलेली साडी आहे. आणि मुली जेव्हा अशा हातावर कॅरी करतात ना साडी, तर त्यांना खूप प्रॉब्लेम होतो पदर आवडण्यासाठी. तर ते देखील कसं टक करायचं, कशा पद्धतीने तुम्हाला इझी कॅरी करता येईल, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता मी आधी ना थोडासा मेकअप करून घेते. मेकअप तसा झालेला आहे थोडासा, पण या साडीवर आय शेडो वगैरे कोणत्या पद्धतीने तुम्ही लावू शकता ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. महिना आधी शूट करून ठेवला होता आणि आज करेल एडिटिंग, उद्या करेल, असं करता करता वेळ निघाला आणि अचानक बाबा गेले, म्हणून मला गावी जावं लागलं. आणि गावी देखील मी अगदी 20 दिवस होते. त्यानंतर आल्यानंतर अजिबात इच्छा नव्हती, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणि मग आता कुठं तो एडिट करायला घेतला आणि मग तुमच्यासमोर मी इथं आता पोस्ट करत आहे. तर इथं जानूचं खरं तर एक फंक्शन होतं क्लासमध्ये, त्यासाठी तिला साडी नेसायची होती. तर म्हटलं चला मग मलाही आयडिया आली की तुमच्यासोबत शेअर करावं की या कॉलेज गोईंग मुलींनी कशाप्रकारे साडी कॅरी करायची, कशाप्रकारे हेअरस्टाईल करायची, थोडक्यात सिंपल आणि सोबर कसं दिसायचं, लुक कसा करायचा. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर जानूची तयारी होईल, म्हणजे मला एक लुक तिचा तयार करायचा होता. 3 लुक मी करून बघितले, त्यातून एक फायनल करायचा होता. तर म्हटलं तिघही लुक तुमच्यासोबत शेअर करते की कुठली हेअरस्टाईल, कुठली साडी कशा प्रकारची नेसायची आहे, तर ते तुम्हाला देखील काही आयडिया मिळेल. तर इथं मी ही फर्स्ट साडी नेसवली आहे तिला. अगदी लाईट वेट आहे पण डिझायनर साडी आहे. हेअरस्टाईल करत आहे मी इथं. तर दोन्ही साईडने मी काय केलं की मधून भांग काढलेला आहे आणि केसांना ट्विस्ट केला आहे. तर वर एक बड घेतली आहे, तिला ट्विस्ट केलं आहे. नंतर त्याखालची एक बड घेऊन तिला ट्विस्ट केला आहे आणि मागे पिनअप केला आहे आणि कानाजवळची बड घेऊन तिलाही केलं. तर 3 बट मी करून आणि त्यांना असं ट्विस्ट केलं आहे आणि मग त्यांना मागे 1 किंवा 2 पिनने मी सिक्युअर केलेलं आहे. तर असं त्यांना छान मागे लावून दिलं आहे. थोडंसं त्याला बाउन्ससुद्धा दिला आहे, थोडंसं समोरून छान हेअरस्टाईल दिसेल म्हणून. आणि साडीवर खरं तर समोरची हेअरस्टाईल मुलींना खूप छान केली पाहिजे. अगदी चपटा भांग किंवा चपटे केस वगैरे अजिबात छान दिसत नाही आणि आंबाडा तर अजिबातच
घालू नये मुलींनी. ज्या कॉलेजला एखाद्या फंक्शनला जात असतील त्यांनी थोडंसं छान अशी हेअरस्टाईल करावी, जी दिवसभर तुमची चांगले राहतील केस वगैरे. आता मी काय केलं, जे काही ट्विस्ट केलं ते केस घेतले आणि मग जे मागे शिल्लक होते केस त्यातले मधले केस घेतले आणि एक पोनी त्याची घालून घेतली, छान विंचरून घेतलं आणि मग त्याला मी त्यांची एक पोनी केली, अर्धे केस आणि जे ट्विस्ट केलेले केस होते ते घेऊन छान अशी पोनी केली. आता त्या पोनीला तुम्ही एखादा ब्रॉश लावू शकतात, एखादं फ्लावर लावू शकतात. गजरा तर मी म्हणणार नाही, कारण की कॉलेजमध्ये कोणी गजरा लावून जाणार नाही. तर काहीतरी तुम्ही त्यामध्ये एक छान वस्तू लावू शकता. तर आता मी एक आयडिया देत आहे, तर हे बघू शकतात. माझ्याकडे अंगठी होती डायमंडची आणि ती साडीला छान परफेक्ट मॅच होत होती. थोडा पीच कलर होता तिचा, पण अगदी साडीवर ती जात होती. तर म्हणून ती जी माझी रिंग होती ना, म्हणजे अंगठी होती, तिला मी त्या केसांमध्ये अडकवलेला आहे. तर बघू शकतात असा तो लूक झालेला आहे. तर खूप सुंदर दिसतं हे, मागून बघू शकता तुम्ही आणि हेअरस्टाईल देखील बघू शकतात कशा प्रकारे मी केस ट्विस्ट केले होते आणि पिनअप केले होते. आणि हे बघू शकता ती जी रिंग आहे किती छान दिसतंय. म्हणजे तुमच्याकडे जर काही नसेल ना, तर तुमच्याच ज्वेलरी बॉक्समधून तुम्ही काहीतरी इथं ॲड करू शकतात. पुढे देखील मी असंच काहीतरी दाखवणार आहे तुम्हाला. तर ही छान हेअरस्टाईल झाली आहेत. आता यावर थोडासा मेकअप मी तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे एक हायलायटर होतं, बॉल्सच्या रूपात होतं ते, आणि ते होतं ओरिफ्लेमचं. तर ते मी इथं तिला लावत आहे. बेस जो मेकअप आहे ना, तो फार काही केला नाही आहे, फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे, सनस्क्रीन लावलेला आहे आणि त्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावलेला आहे. लिपस्टिक तिने स्वतःच्या हाताने लावली आहे आणि इथं मी फक्त तिच्या म्हणजे गालांना आणि जे हायलाईट करायचे आहे त्या पॉईंटला हायलायटर लावून घेत आहे. ते पण अगदी थोडक्यात. संध्याकाळची पार्टी असेल तर तुम्ही थोडंसं जास्त प्रमाणात लावू शकतात. तर इथं मी हायलायटर तिला लावून देत आहे. तर दोन्ही गालांना, थोडं नोजला आणि कपाळाला आणि दाढीला अशा प्रकारे मी लावून देत आहे तिला. आणि आयशॅडो इथं मी लावणार आहे, ते देखील कोणत्या प्रकारे लावणार आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर थोडक्यात मेकअप तिचा असा मी करत आहे घरच्या घरी, पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही आणि अगदी भडक मेकअप आपल्याला करायचं नाही आहे, अगदी सिम्पल सोबर मेकअप करायचं आहे. म्हणून घरच्या घरी असा मेकअप आपण करू शकतो. तर इथं आयशॅडो म्हणून मी जो साडीचा रंग आहे ना, बेस रंग पर्पल, तर त्याऐवजी मी इथं आधी चॉकलेटी कलर लावून घेत आहे. ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन आहे तो लावते आणि त्याला एक कोट मी पर्पल कलरचा देणार आहे आणि त्यावर मग सिल्वरची हायलायटिंग करणार आहे. तर असं काही मी आयशॅडो लावत आहे आणि अगदी हलका, फार गडद नाही. आणि संध्याकाळच्या आलं तर थोडंसं आपण हायलाईट केलं तर चालतं सिल्वरने, पण सकाळच्या याला इतका फारसा मेकअप व्यवस्थित दिसत नाही. तर इथं मी थोडंसं ब्राऊन कलर लावलेला आहे दोघी डोळ्यांना, त्यानंतर पर्पलने थोडं हायलाईट केलं आहे आणि त्यानंतर सिल्वर अगदी मधल्या भागामध्ये सिल्वर जस्ट मी टचअप करणार आहे. तर थोडंसं हायलाईट असताना डोळ्यांना मी करणार आहे, जेणेकरून त्या साडीचा लूक खूप छान येईल. तर बघू शकता इथं अगदी खूप कमी म्हणजे मी कलर घेतलेले आहेत आणि कमी क्वांटिटीमध्ये मी इथं तिचा आयशॅडो लावलेला आहे, पण छान दिसतो आहे, उठून दिसतो आहे. जेवढा पाहिजे तेवढाच उठून दिसतो आहे. अगदी बटबटीत मेकअप मलाही आवडत नाही आणि तिलाही आवडत नाही, पण मेकअप आवडतो, पण सिम्पल सोबर असा हा आयशॅडो लावून झालेला आहे, बघू शकतात. तर तुम्हाला हे मेकअपचं काही आवडत असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही, किंवा काही आयडिया द्यायच्या असतील जान्हवीसाठी तर नक्कीच द्या. तर अशा प्रकारे मी आता हा पूर्ण तिचा जो आय मेकअप आहे तो कंप्लीट करते आणि नंतर तिने तिच्या हाताने मग लावला होता मस्कारा वगैरे. लायनर तिलाही आवडत नाही, मलाही आवडत नाही. काजळ तिने छान लावलेलं होतं स्वतःच्या हाताने. काजळ, लायनर आणि मस्कारा आपण कधी स्वतःच्या हाताने लावायचं जर तुम्ही प्रोफेशनल नसतील तर. दुसऱ्यांना लावायला जाऊ नका, त्यांचं काम बिघडेल. हल्ली मुलींना हातावर पदर घेऊन फार आवडते, हे स्टाईल त्यांची खूप फेवरेट झाली आहे. तर जान्हवीला देखील असं हातावर म्हणजे पल्लू पाहिजे होता, तर मग मी त्याला छान तिला पिनअप करून देते. तर कधीही तुम्ही जर हातावर पदर घेत असाल ना, तर त्याच्या आधी प्लेट्स करून घ्या व्यवस्थित
आणि त्यांना एका पिनने सिक्युअर करून घ्या आणि पिन अशा ठिकाणी लावा की ती हातावरती अगदी व्यवस्थित हाताच्या खाली येईल आणि अशा प्रकारे स्टाईल तुम्ही करून घेऊ शकतात. तर बघू शकतात मी छान असे प्लेट्स केले आहेत, तर दिसायला खूप सुंदर दिसतं. एक लावून दिलेली आहे, म्हणजे जेव्हा ते हात इथं करेल तर इथं ते गोळा होणार नाही आणि छान अशा प्लेट्स घेतल्या आहेत या साडीच्या. तर म्हणून म्हणते लाईट वेट आणि सॉफ्ट साडी जर तुम्ही निवडाल ना तर अशा प्रकारे साडी तुम्ही टक करू शकतात आणि छान तिला कॅरी सुद्धा करू शकतात. तर अशा प्रकारे ती जेव्हा हात हे करेल ना, म्हणजे मूव्ह करेल किंवा चालेल वगैरे, तर तिला जास्त पदर आवडण्याची गरज पडणार नाही. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की जी पदराची लांबी आहे ना, तुमची खालची जी प्लेट असेल पायाजवळची तिथपर्यंतच घ्या. अगदी त्याला फार लांब ठेवू नका, नाहीतर मुलींना सवय नसते, तर एकतर मिऱ्याही आवरायच्या असतात आणि पदरही, तर ते पडू शकतात. त्यामुळे लांबी तेवढीच घ्या. आणि बघू शकतात पूर्ण लुक तुम्ही जान्हवीचा किती छान दिसतोय. साडी देखील खूप सुंदर दिसते आणि जान्हवीचा जो अगदी सिंपल जो मेकअप केलेला आहे तोही छान दिसतोय. इयरिंग्स आम्ही ब्लॅक आणि व्हाईट असे मॅचिंग इयरिंग्स घातले आहेत, खूप छान दिसतात तिच्यावर. हातात घड्याळ घातली आहे सिंपल आणि सोबर छान, आणि एका हातामध्ये रिकामा ठेवला आहे कारण त्यावर पदराची जी बॉर्डर आहे ती येणार आहे. तर तुम्ही जो चेहऱ्याचा मेकअप आहे तोही बघू शकतात. किती सिंपल दिसतोय आणि छान दिसतोय. आणि अशी सुंदर साडी नेसून जान्हवी कशी दिसते तर नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2मध्ये जान्हवीचे अजून 2 साडी लुक तुम्हाला पाहायला मिळतील. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आजचा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि काही सजेशन द्यायचं असेल तर प्लीज नक्की द्या. आणि चला मग व्हिडिओला मी आता इथंच एंड करते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटूया छान अशा पार्ट 2मध्ये. बाय.